आज आपण भरलेले वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। तर ही टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर त्यासाठी इथे लहान आकाराची छोटी छोटी वांगी आपल्याला घ्यायची आहेत। कोवळ्या वांग्यांचाच आपल्याला इथं वापर करायचा आहे, ज्या कारणाने त्याच्यामध्ये बिया वगैरे नसल्या पाहिजेत आणि ती चवीला देखील छान असतात। तर इथं मी सुकं खोबरं 2 चमचे घेतलेले आहे आणि 2 चमचे मी तीळ घेतलेले आहेत आणि ते बारीक गॅसवर आपल्याला गोल्डन भाजून घ्यायचे आहेत। मी इथं सुकं खोबरं किसलेलं नव्हतं, त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनटचाच वापर केलेला आहे। तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तुम्ही ते वापरू शकता। आता ते छान आपल्याला भाजून क्रश करून घ्यायचे आहेत, त्याची आपल्याला पेस्ट नाही बनवायची आहे, किंवा तुम्ही कुटून घेतला तरी चालेल। आता इथं मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांदा अगदी बारीक चिरलेला हवा, नाहीतर तुम्ही खिसून देखील घेऊ शकता। तर मी इथं एकच कांदा घेतलेला आहे। खूप कांदा घेतला तर भाजी गोड होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे कांदा मी एकच वापरत आहे। त्याचबरोबर इथं जो क्रश केलेला मसाला होता तो मी घातलेला आहे। चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि एक छोटा चमचा मी गोडा मसाला घातलेला आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी धने पावडर घातले आणि अर्धा चमचा जिरे पावडर। तर आपल्याला हे सगळं घालून मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट 4 चमचे घालत आहे। तर शेंगदाण्याचा कुटाचा वापर इथं जास्त आहे। तीळ खोबरं मी 2-2 चमचे घेतलं होतं आणि शेंगदाण्याचा कूट मी 4 चमचे घेतलेला आहे। तर त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे। इथं मी भरलेलं वांगं सुकं करत आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर थोडा मसाल्याचा वापर तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता। त्याचबरोबर इथं मी 2 चमचे दही घालून घेत आहे। दह्याने एक त्याला चांगली चव येते आणि आपला जो मसाला ड्राय आहे तो बाइंडिंग व्हायला मदत होते, त्यामुळे त्याचं गोळा होण्यास चांगली मदत होते। एक मॉइश्चर त्याला मसाल्याला मिळून जाते, त्यामुळे तर ते तुम्ही इथं बघू शकता छान आपला मसाला असा ओला तयार झालेला आहे, जेणेकरून तो नीट वांग्यामध्ये आपल्याला स्टफ करता येईल। तर आता मी अशी वांग्याला 2 खाची करून घेतलेल्या होत्या, उभ्याच द्यायच्या आहेत आपल्याला, तुकडे करायचे नाही आहेत त्याचे, आणि त्याच्यामध्ये असं छान असं दाबून दाबून आपल्याला तो भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी इथं सगळी वांगी भरून घेते आणि जर मसाला शिल्लक राहिला तर काही हरकत नाही आहे, तो मसाला आपल्याला यूज करायचा आहे। सगळाच मसाला आपल्याला ह्याच्यात थोडा घालायचा नाही, 1-2 चमचे आपल्याला राखून ठेवायचा आहे मसाला। आणि जर तुम्हाला ग्रेव्हीचं करायचं असेल तर मग मसाल्याची क्वांटिटी तुम्ही जादा करू शकता। तर मी इथं सुखच बनवत आहे आणि मी इथं 5च वांगी वापरत आहे, तर तुमच्या वांग्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता। आणि मी एक मोठा चमचा तुम्ही ती बघितला असाल की मी तेवढा तो शिल्लक ठेवलेला आहे। तर आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे। हे तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता, पण कुकरमध्ये पटकन वांगं शिजलं जातं, जास्त वेळ लागत नाही, पण जी अशी परतून करण्याची टेस्ट आहे ती कुकरमध्ये नाही येत। त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीने करून बघा आणि जी तुम्हाला सोपी वाटेल, टेस्टी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा। तर त्याच्यामध्ये मी मोहरी हिंग छान परतून घेतलेला आहे आणि आपल्याला ही वांगी त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत। वांगी आपल्याला जास्त हलवायची नाही आहेत, नाहीतर तो मसाला त्याचा आहे तो सगळा त्याच्यातून बाहेर यायला लागतो, कारण वांग्याचं आवरण हे मऊ पडत जातं, तसा मग मसाला बाहेर येण्याची शक्यता असते। आता त्यामुळे मी थोडंसं फक्त हलवून त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। झाकणावर आपल्याला पाणी टाकायचं आहे। भाजीत आपल्याला पाणी नाही घालायचं, नाहीतर भाजी आपली चवीला पांचट होऊ शकते। मग पाणी घातलं तर भाजी पटकन शिजते, पण आत्ता आपल्याला पाणी नाही घालायचं आहे। तर वांगी आपली छान अशी अर्धी शिजली की मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे आणि जे आपलं गरम पाणी होतं तेच आपल्याला इथं थोडंफार टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला रसाची करायची असेल तर तुम्ही या स्टेपला तुम्ही अजून मसाला आणि पाणी वाढवू शकता। आता त्याचबरोबर मी इथे 1-2 चमचे चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली भाजी आता छान तयार झालेली आहे, छान शिजलेली आहे। तर नक्की करून बघा ही भाजी, ही चपाती फुलक्यासोबत देखील सुंदर लागते। पटकन होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा।